Hello and welcome to the next session of cell division. Is an interesting topic of 11th. या सेल डिव्हिजन टॉपिकमध्ये प्रिव्हियस लेक्चरला पण सुरुवातीला सेल सायकल हा पार्ट पाहिला, पेशी चक्र, त्याच्या वेगवेगळ्या फेजेस, इंटरफेज आणि एम फेज. त्याच्यानंतर आपण सेल डिव्हिजनचे टाइप्स बघितले, टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन. 3 टाइप्स ऑफ सेल डिव्हिजन आहेत. कोणकोणते 3 टाइप्स आहेत सेल डिव्हिजनचे? एक पहिला टाइप आहे अमायटॉसिस. म्हणजे अनइक्वल डिव्हिजन. दुसरा टाइप होता मायटॉसिस, इक्वल डिव्हिजन. आणि थर्ड टाइप होता मियोसिस, ज्याला आपण रिडक्शनल डिव्हिजन होतो, क्रोमोझोम नंबर हाफ होतो रिडक्शनल. सो अमायटॉसिस, मायटॉसिस अँड रिडक्शनल डिव्हिजन, दॅट मीन्स मियोसिस. आता सुरुवातीला आपल्याला त्याच्यामधला जे महत्त्वाचे 2 सेलचे टाईप्स, सेल डिव्हिजनचे टाईप्स अभ्यासायचे आहेत. त्याच्यामध्ये एक पहिल्यांदा आपल्याला अभ्यासायचा आहे तो म्हणजे मायटॉसिस. खूप डिटेल अभ्यासणार आहे मायटॉसिस, त्याच्या वेगवेगळ्या फेजेस हे आपल्याला डिटेल अभ्यासायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला बघायचा आहे तो मायटॉसिस पार्ट. सुरुवातीला ह्या मायटॉसिसच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, त्या कॅरेक्टरिस्टिक्स बघूया आपण. सो कॅरेक्टरिस्टिक्स. आता हे कॅरेक्टरिस्टिक्स बघत असताना पहिल्यांदा मायटॉसिसमध्ये आपल्याला माहीत आहे कोणतंही डिव्हिजन व्हायचे असेल तर पॅरेंट सेल असते, त्या पॅरेंट सेलपासून डॉटर सेल्स मिळत असतात. सो पॅरेंट सेल गिव्स 2 डॉटर सेल्स. हे पहिलं वैशिष्ट्य आहे. पॅरेंट सेल गिव्स 2 डॉटर सेल्स. हा MCQ पण आहे. इन मायटॉसिस हाऊ मेनी डॉटर सेल्स आर फॉर्म्ड? 2 डॉटर सेल्स आर फॉर्म्ड. सो 1 पॅरेंट सेल गिव्स 2 डॉटर सेल्स. म्हणजे जर काही पॅरेंट सेल आहे, हे त्याचं न्यूक्लियस आहे, केंद्रक आहे. या न्यूक्लियसमध्ये समजा आपण ह्युमनची घेतली तर 46 क्रोमोझोम्स आहेत. प्रत्येक जातीचा गुणसूत्रांचा नंबर फिक्स असतो. आपल्या ह्युमनसाठी 46. तर याच्यापासून 2 डॉटर सेल्स मिळत आहेत आणि गुणसूत्रांचा नंबर पण तोच राहतो, 46. सो दिस इज द P सेल, पॅरेंट सेल. and these are the daughter cells. Okay, so parent cell gives 2 daughter cells. Then chromosome number remains same. Chromosome number remain सेम, बदलत नाही आहे. तोच नंबर पॅरेंटचा नंबर आहे, तोच डॉटरमध्ये राहतो. सो क्रोमोझोम नंबर रिमेन्स सेम. सो नो चेंज इन क्रोमोझोम नंबर रिमेन्स सेम. नेक्स्ट, आता ही जी डिव्हिजन आहे ही सिम्पल टाईपची डिव्हिजन आहे, कारण याच्यामध्ये पेशी एकदाच डिवाइड होते. सो सेल डिवाइड ओनली वन्स, न्यूक्लियस डिवाइड ओनली वन्स. सो it is simple type of division. That means cell divide only once. एकदाच डिव्हिजन होते, ओनली वन्स डिवाइड होतं. सो सेल डिवाइड्स ओनली वन्स. सेल डिवाइड ओनली वन्स. आता ही जी डिव्हिजन आहे सिंपल टाईपची डिव्हिजन आहे ॲज कम्पेअर्ड विथ मियोसिस. मियोसिस इज अ कॉम्प्लेक्स डिव्हिजन. ही जी डिव्हिजन आहे ही डिव्हिजन मात्र बॉडी सेलमध्ये होते, सोमॅटिक सेलमध्ये मोस्टली होते. सो अकर्स इन सोमॅटिक सेल.
in somatic cells म्हणजे बॉडी सेल्स. सेक्स सेल सोडून उरलेल्या पेशी असतात त्या पेशींना म्हणायचं बॉडी सेल्स. त्या बॉडी सेल्सलाच म्हटलं जातं सोमॅटिक सेल्स. आणि म्हणून ह्या मायटॉसिसला असंही म्हटलं जातं सोमॅटिक डिव्हिजन, ऑल्सो कॉल्ड ॲज सोमॅटिक डिव्हिजन. ओके, वाय? बिकॉज इट ऑकर्स इन सोमॅटिक सेल. क्रोमोझोम नंबर हा सेम राहतो, तोच फॉरवर्ड केला जातो, तोच इक्वेट केला जातो आणि म्हणून याला असंही म्हटलं जातं इक्वेशनल डिव्हिजन, ऑल्सो कॉल्ड ॲज इक्वेशनल डिव्हिजन. why equational division? Because chromosome number remains same, get इक्वल ठेवला जातो आणि म्हणून याला म्हटलं जातं इक्वेशनल डिव्हिजन. सोमॅटिक सेलमध्ये होते म्हणून याला म्हणायचं सोमॅटिक सेल डिव्हिजन. ओके, आता ही जी डिव्हिजन होत असते ही जी पॅरेंट सेल गिव्स 2 डॉटर सेल, क्रोमोझोम नंबर रिमेन्स सेल, cell divide only once, occurs in somatic cell, body cells. So it is simple type of division, simple type of division as compared with meiosis. हे डिव्हिजन होत असताना जे गुणसूत्र आहेत ह्या गुणसूत्रामध्ये कुठल्याही प्रकारचे बदल होत नाही, क्रॉसिंग ओव्हर होत नाही. सो नो व्हेरिएशन्स, नो क्रॉसिंग ओव्हर्स, नो क्रॉसिंग ओव्हर, that is no variations. That means parent and daughter cell are exactly similar. So parent cell and daughter cells are similar because they having no variations, they are similar. Parent cell and daughter cells are similar. So no crossing over, simple type आहे, no crossing over, no variations. Parent and daughter cells are similar, parent and daughter cells are similar. So single parent cell gives rise to 2 daughter cell with same number of chromosome is called as mitosis. म्हणजे मायटॉसिसचे आपण डेफिनेशन पण लिहूया. डेफिनेशन काय होईल बघूया आपण. सो definition, parent cell gives 2 daughter cells with same number of chromosomes. Parent cell gives 2 daughter cells with same number of chromosomes is called as mitosis. Called as mitosis. So parent cell gives how many daughter cells? 2 daughter cells, equal daughter cells with same number of chromosomes. Same number of chromosomes is called as mitosis. So this is the definition and these are the characteristics of the mitosis. Other names काय काय बघा mitosis ची. Mitosis is also called as somatic division, also called as equation division. Somatic का म्हणायचं? Occurs in somatic cell. Equation का म्हणायचं? Chromosome number remains equal, so called as equational division. So this is the definition. The term mitosis was given by Walther Fleming.
term mitosis was given by Walther Fleming. Walther Fleming. Term mitosis was given by Walther Fleming is another MCQ for NEET and CET. बघा हे सगळे MCQ आहेत. टू टोटल सेल नंबर सेम राहतो. सेल डिवाइड ओनली वन. सोमॅटिक सेलमध्ये होते. सिंपल डिव्हिजन आहे. नो क्रॉसिंग ओव्हर. पॅरेंट अँड डॉटर सेल्स आर एक्झॅक्टली सिमिलर. सो these are the some of the characteristics, definition and term given by the Walther Fleming. Walther Fleming gives the term mitosis. So these are the characteristics, this is the definition and the term coined by Walther Fleming. आता या मायटॉसिसच्या वेगवेगळी कोणती कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, फेजेस आहेत, हे आपल्याला डिटेल पाहायचं आहे. व्हिडिओ पॉज करा आणि हे लिहून घ्या. सो फेजेस ऑफ डिफरंट फेजेस ऑफ मायटॉसिस. इंटरेस्टिंग पार्ट आहे. या मायटॉसिसमध्ये वेगवेगळ्या कोणत्या फेजेस होतात हे आपल्याला पाहायचं आहे. महत्त्वाच्या दोन फेजेस असतात की जे आपल्याला माहीत आहे. सुरुवातीला एक फ्लोचार्ट बघूया. सो फेजेस ऑफ मायटॉसिस. फेजेस ऑफ मायटॉसिस. ओके, फेजेस बघूया. दोन महत्त्वाच्या फेजेस आहेत त्याच्यात. एक पहिली फेज आहे ती म्हणजेच कॅरिओकायनेस. आपल्याला माहित आहे मायटॉसिस कधी घडतं, आफ्टर इंटरफेज. इंटरफेज झाल्यानंतर इंटरफेजच्या तीन फेज असतात, G1 फेज, S फेज आणि G2 फेज. ह्या तिन्ही कंप्लीट झाल्यानंतर काय होणार आहे, मायटॉसिस. ह्या मायटॉसिसमध्ये दोन महत्त्वाच्या फेजेस आहेत. एक पहिली आहे कॅरिओकायनेसिस. व्हेरी सिंपल. कायनेसिस इज डिव्हिजन, कॅरिओ मीन्स न्यूक्लियस. सो डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज कॅरिओकायनेसिस. फर्स्ट पहिल्यांदा इथं काय होणार आहे की केंद्रक विभागलं जाईल, केंद्रकाची डिव्हिजन होईल, एका केंद्रकाचे दोन केंद्रक होईल, याला म्हणायचं कॅरिओकायनेसिस. कसं होतं ते आपण बघणार आहे. त्याच्या वेगवेगळ्या फेजेस आहेत. and the another one is cytokinesis. Kinesis, right? Do you know kinesis means division, cyto means cytoplasm. So division of cytoplasm is called as cytokinesis. Kinesis या शब्दाचा अर्थ आहे डिव्हिजन. कॅरिओ या शब्दाचा अर्थ आहे न्यूक्लियस. इथंही सेम आहे. सायटो या शब्दाचा अर्थ आहे सायटोप्लाझम. कायनेसिस म्हणजे डिव्हिजन. आणि म्हणून याला म्हणायचं डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम, डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. मायटॉसिस शब्दाचा अर्थ आहे इक्वल डिव्हिजन. इक्वल डिव्हिजन याला आपण मायटॉसिस म्हणत असतो. ओके. आता हे जे कॅरिओकायनेसिस आहे हे मात्र केंद्रकाची डिव्हिजन आहे. ही 4 फेजेसमध्ये होते. न्यूक्लियर डिव्हिजन occurs in 4 different phases. Which one? First one is prophase. सुरुवातीची फेज असते याला म्हणायचं प्रोफेज. त्याच्यानंतरची फेज असते याला म्हणायचं मेटाफेज. नेक्स्ट आहे ती ॲनाफेज. and the last one is telophase. Okay.
मग टिलोफेज झाल्यानंतर काय होणार आहे, सायटोकायनेसिस. आणि सायटोकायनेसिस झालं म्हणजेच डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम झाले की मिळणार आहेत डॉटर सेल्स. काय मिळणार आहेत, डॉटर सेल्स. गिव्ज राईज टू डॉटर सेल्स. किती मिळणार आहेत हेही माहीत आहे तुम्हाला. जर मायटॉसिस होणार असेल तर आपल्याला किती डॉटर सेल्स मिळणार आहेत, 2 डॉटर सेल्स. आणि ह्या डॉटर सेल ह्या पॅरेंट सेल सारख्याच असणार आहेत, इक्वल डिव्हिजन होणार आहे, क्रोमोझोमचा नंबर सुद्धा सेम राहणार आहे. सो कॅरिओकायनेसिस इज डिव्हिजिबल इनटू प्रोफेज, मेटाफेज, ॲनाटिलो. प्रो मेटा ॲनाटिलो हे महत्त्वाचं आहे, सिक्वेन्स बदलायचं नाही. प्रो मेटा ॲनाटिलो, PMAT असं लक्षात ठेवलं तरी चालेल इन शॉर्ट. सो प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज, टिलोफेज हा कॅरिओकायनेसिस डिटेल पाहणार आहे आपण, सायटोकायनेसिस पाहणार आहे. ह्या दोघांना एकत्रित म्हणायचं फेजेस ऑफ मायटॉसिस. ओके, फ्लो चार्ट आहे मायटॉसिसचा, फ्लो चार्ट लिहून घ्या. फेजेस आपल्याला पाहिजे. चला, मायटॉसिसच्या वेगवेगळ्या फेजेस बघायचे आहेत आपल्याला. फर्स्ट फेज आपण बघतोय ती म्हणजे कॅरिओकायनेसिस. व्याख्या माहीत आहे तुम्हाला, कायनेसिस म्हणजे डिव्हिजन, कॅरिओ मीन्स न्यूक्लियस. सो कॅरिओ इक्वल टू न्यूक्लियस, कायनेसिस इक्वल टू डिव्हिजन. राइट. So division of nucleus is called as karyokinesis. The division of nucleus is called as karyokinesis. या कॅरिओकायनेसिसच्या मायटॉसिस असेल किंवा मिओसिस असेल. मायटॉसिसमध्ये सेल एकदाच डिवाइड होते. याच्या 4 फेजेस आहेत, प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टिलोफेज. प्रो, मेटा, ॲना, टिलो. त्यापैकी पहिली फेज आपल्याला बघायची आहे ती म्हणजे प्रोफेज. नंबर 1 प्रोफेज. प्रोफेज, प्रो म्हणजे सुरुवातीची फेज असते, पहिली फेज असते, याला म्हणायचं प्रोफेज. आता हे प्रोफेजकडे जायच्या अगोदर आपण थोडंसं सेल स्ट्रक्चर बघूया. सेल कसे असते, पॅरेंट सेल कसे असते, त्याचे पार्ट्स कोणकोणते असतात हे आपण बघूया, 1 बाय 1 बघूया. ही सेल आहे, पॅरेंट सेल आहे. ओके, हे पेशीचं आवरण आहे बाहेरचं, याला म्हणायचं सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन आपण ॲनिमल सेलमध्ये बघतोय, सेल मेम्ब्रेन आहे. ह्या पेशीच्या सेंटरला न्यूक्लियस असतं, न्यूक्लियस आहे. हे केंद्रकाचं आवरण आहे, याला म्हणायचं न्यूक्लियर मेम्ब्रेन. न्यूक्लियर मेम्ब्रेन. ओके, केंद्रकाच्या आवरणाला काय म्हणायचं, न्यूक्लियर मेम्ब्रेन. आता ह्या न्यूक्लियसमुळं पेशीमध्ये 2 पार्ट झालेले आहेत, एक बाहेरचा पार्ट आणि एक आतील पार्ट. हा जो केंद्रकाच्या बाहेरचा पार्ट आहे म्हणजे केंद्रकाचं आवरण आणि सेलचं आवरण ह्या दोघांच्या मिडल पार्ट आहे, याला आपण म्हणत असतो सायटोप्लाझम. हा जो बाहेरचा पार्ट आहे हा सायटोप्लाझमचा पार्ट आहे. सो दिस इज दी सायटोप्लाझम. सायटोप्लाझम. ओके, आता केंद्रकाच्या आत लिक्विड असतं त्याला आपण न्यूक्लिओप्लाझम म्हणत असतो. काय म्हणत असतो, न्यूक्लिओप्लाझम. केंद्रकाच्या आतील लिक्विड आहे हे आहे न्यूक्लिओप्लाझम. न्यूक्लिओप्लाझम.
आपल्याला माहित आहे पेशीची जी अंगक असतात सेल ऑर्गेनली असतील म्हणजे मायटोकॉन्ड्रिया, गॉल्गी बॉडी, रायबोझोम, सेंट्रिओल्स ही सगळी कुठं असणार आहेत? सायटोप्लाझममध्ये. कुठं असणार आहेत? सायटोप्लाझममध्ये. आणि न्यूक्लिओप्लाझममध्ये केंद्रकातील मटेरियल असणार आहे. केंद्रकामध्ये काय काय असतं बघूया आपण. केंद्रकामध्ये असं एक स्पेरिकल स्ट्रक्चर असतं. हे जे स्पेरिकल स्ट्रक्चर आहे ब्लॅक कलरने आपण दाखवलंय, याला म्हणायचं न्यूक्लिओलस. काय म्हणायचं? न्यूक्लिओलस. न्यूक्लिओलस. केंद्रकी म्हटलं जातं न्यूक्लिओलस. आणि मग ह्या केंद्रकामध्ये दोऱ्यासारखे असे अनेक रचना असतात, थ्रेड लाईक स्ट्रक्चर्स असतात. यांना म्हणायचं क्रोमोझोम्स. काय म्हणायचं? क्रोमोझोम्स. गुणसूत्र म्हणायचं, कारण त्या क्रोमोझोममध्ये काय असतो? DNA असतो. डिऑक्सिरायबोज न्यूक्लिक ॲसिड, की आपल्या सजीवांची सगळी वैशिष्ट्ये तयार करण्याचं काम कोणाचं असतं? DNAचं. कारण त्याच्याकडे जीन्स असतात. जीन्स म्हणजे DNAचा छोटा पार्ट असतो, सेगमेंट असतो, त्याला आपण जीन म्हणत असतो. तर हे न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, न्यूक्लिओलस आहे, क्रोमोझोम आहे, पेशीचं आवरण आहे, पेशी द्रव आहे, न्यूक्लिओप्लाझम आहे. केंद्रकातील द्रवाला म्हणायचं न्यूक्लिओप्लाझम. ओके. आता आपण आपल्याला जी लागणारी लेबल्स आहेत ती ठेवूया, बाकी सगळे काढून टाकूया लेबल्स. न्यूक्लिओप्लाझमची काही गरज नाही, केंद्रकातला द्रव असतो. सायटोप्लाझम पण माहिती आपल्याला पेशी द्रव असतो. या व्यतिरिक्त ॲनिमल सेलमध्ये आपल्याला सेल डिव्हिजनसाठी लागतं, ते म्हणजे सेंट्रिओल्स. काय लागतात? सेंट्रिओल. सेंट्रोसोम असतो, त्याच्यापासून केंद्रकाच्या एका बाजूला, कोणत्या तरी एका बाजूला असे सेंट्रिओल्स असतात. सेंट्रिओल्स आहेत, कॉल्ड ॲज सेंट्रिओल्स. सेंट्रिओल्स. ओके. म्हणजे आपल्याला एक पेशीचं रचना कळालेलं आहे. आता या पेशी रचनेनंतर आपल्याला पहिल्यांदा हा पेशीचा द्रव आहे सायटोप्लाझम, तो नाही विभागला जाणार आहे. पहिल्यांदा काय विभागलं जाणार आहे? न्यूक्लियस, केंद्रक. बघा, न्यूक्लिअर मेम्ब्रेन, न्यूक्लिओलस, क्रोमोझोम हा जो पार्ट असतो ह्याला एकत्रित आपण न्यूक्लियस म्हणत असतो. काय म्हणायचं याला एकत्रित? न्यूक्लियस. यांनी दाखवूया. मग या न्यूक्लियसचे डिव्हिजन कसे होते? सो डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इज कॉल्ड ॲज कॅरिओकायनेसिस. डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस. प्रोफेजमध्ये कसं होतं हे आपल्याला डिटेल पाहायचं आहे. प्रोफेज न्यूक्लिअर डिव्हिजन कसे होते? सो इट इज फर्स्ट फेज ऑफ कॅरिओकायनेसिस. फर्स्ट फेज ऑफ कॅरिओकायनेसिस. नंबर लिहायचा. फर्स्ट फेज आहे कॅरिओकायनेसिसचे. काय काय बदल होतात बघा याच्यामध्ये. हे जे सुरुवातीचे क्रोमोझोम्स आहेत ना, हे लॉंग असतात, थिन असतात, इनव्हिजिबल असतात. सो लॉंग, थिन, इनव्हिजिबल असतात सुरुवातीला. हळूहळू काय होतं, त्याचं कंडेन्सेशन होतं आणि मग ते थिक होतात आणि व्हिजिबल होतात. सो क्रोमोझोम हे जे असतात इनिशियली लॉंग असतात, नंतर मात्र ते काय होतात, हळूहळू थिक व्हायला सुरुवात होते. सो कंडेन्सेशन अँड डिहायड्रेशन ऑफ क्रोमोझोम होतं, बिकम शॉर्ट अँड थिक. सो फर्स्ट चेंज आपण लिहूया क्रोमोझोमचा. सो मूळचे क्रोमोझोम कसे आहेत? इनिशियली लॉंग आहेत, थिन आहेत, इनव्हिजिबल आहेत. आणि मग त्याचं काय होतं? डिहायड्रेशन होतं. ओके. इव्हन कंडेन्सेशन होतं आणि मग ते क्रोमोझोम्स आहेत. सो क्रोमोझोम शोज कंडेन्सेशन म्हणजेच त्याचं शॉर्टनिंग होतं, त्याच्यातून वॉटर लॉस होतं, डिहायड्रेशन होतं, पाणी लॉस होतं अँड डिहायड्रेशन. So chromosomes are
chromosomes are short and thick. शॉर्ट अँड थिक व्हायला सुरुवात होते, शॉर्ट व्हायला सुरुवात होते, कारण त्याचं कंडेन्सेशन आणि डिहायड्रेशन झालेलं असतं. पाणी लॉस होतं आणि लांबी कमी होते, शॉर्ट होतात आणि थिक होतात. ओके, सो क्रोमोझोम्स बिकम्स शॉर्ट अँड थिक. हळूहळू याच्यात बदल होतो. हे जे लॉंग क्रोमोझोम असतात हे मात्र हळूहळू शॉर्ट आणि थिक व्हायला सुरुवात होते. सो क्रोमोझोम बिकम्स शॉर्ट अँड थिक. हा क्रोमोझोम आहे, हे शॉर्ट आणि थिक व्हायला सुरुवात होते. क्रोमोझोम बिकम्स शॉर्ट अँड थिक. चला, नेक्स्ट चेंज असा होतो, हे जे केंद्रकाचं आवरण असतं, न्यूक्लिअर मेम्ब्रेन्स, हे हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते. स्टार्ट्स डिसॅपेअरिंग. न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट डिसॅपेअरिंग, हे नष्ट व्हायला सुरुवात होतं. सो न्यूक्लिअर मेम्ब्रेन स्टार्ट डिसॅपेअरिंग. हे जे न्यूक्लिओलस असतं, न्यूक्लिओलस पण नष्ट व्हायला सुरुवात होते. हे न्यूक्लिओलस पण डिग्रेड होतं, नष्ट होतं. सो न्यूक्लिओलस also disappearing. आता उरलंय काय, ही जी सेंट्रिओल्स असतात, ही सेंट्रिओल्स मात्र एकमेकापासून दूर जायला सुरुवात होतात. सेंट्रिओल शोज रिपल्शन. सो सेंट्रिओल्स starts to go away from each other, shows repulsion. आणि ही दोन सेंट्रिओल्स आहेत, ही दोन सेंट्रिओल्स एकमेकापासून दूर जाताना दिसतात. सेंट्रिओल शोज रिपल्शन. काय काय चेंजेस झाले बघा. फर्स्ट फेज आहे कॅरिओकायनेसिसची. कंडेन्सेशन आणि डिहायड्रेशन होतं कोणाचं, क्रोमोझोमचं. क्रोमोझोम्स कसे होतात, शॉर्ट आणि थिक व्हायला सुरुवात होते. न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे ते डिसॅपेअरिंग होत आहे. न्यूक्लिओलस डिसॅपेअरिंग होत आहे आणि सेंट्रिओल्स असतात त्याच्यात रिपल्शन होतं. आणि ते सेंट्रिओल्स, हे दोन सेंट्रिओल्स आहेत, हे दोन एकमेकापासून दूर जायला सुरुवात होते. शोज दी रिपल्शन, गोज अवे फ्रॉम इच अदर. हे एक सेंट्रिओल आहे आणि हे एक सेंट्रिओल आहेत. ही दोन सेंट्रिओल एकमेकापासून दूर जायला सुरुवात होते. चेंजेस कळालेले आहेत. सो दिस इज दी फर्स्ट फेज कॉल्ड ॲज प्रोफेज. काय काय झालं बघा. क्रोमोझोम शॉर्ट आणि थिक झाले, न्यूक्लिअर मेम्ब्रेन डिसॅपियर होतं, न्यूक्लिओलस डिसॅपियर होतं आणि सेंट्रिओल्स आहेत ते मात्र एकमेकापासून दूर जातात. आणि जेव्हा प्रोपेज होते, ही लेट प्रोपेजची स्ट्रक्चर आहे, इथं आपण बघू शकतो. सो दिस इज दी प्रोफेज. प्रोफेज. फर्स्ट फेज झाली. याच्यानंतर मेटाफेज असते, ॲनाफेज आणि टिलोफेज आणि मग सायटोकायनेसिस असतं. हाही पार्ट आपल्याला बघायचं आहे. सो मायटॉसिस, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स, त्याच्या डेफिनेशन, त्याच्या फेजेसचा चार्ट. कॅरिओकायनेसिसमधली पहिली फेज आपण बघितली, ती म्हणजेच प्रोफेज. ओके, प्रोफेज कळालेले. ज्या उरलेल्या फेजेस आहेत तेही आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये.